श्री स्वामी समर्थ सर्वांना. बघा, हा श्रावण महिना सुरू आहे आणि आपला बघा ही श्रावण महिना हा खूप पवित्र मानला जातो. या महिन्यातील प्रत्येक दिवस हा काहीतरी सांगत असतो किंवा काहीतरी महत्त्व आहे. बघा, प्रत्येक दिवसाला महत्त्व आहे. त्याच्यामुळे श्रावण महिना हा खूप पवित्र मानला जातो. त्याच्यात आपल्याला 23 तारखेला एक एकादशी आहे आणि 24 तारखेला एक एकादशी आलेली आहे. अशा 2 एकादशी आलेल्या आहेत बघा. तर आपल्याला सोमवारची एकादशी करायची आहे आणि ती आहे पुत्रदा एकादशी आहे बघा. आता पुत्रदा एकादशी दिवशी आपण म्हणजे आपल्या आईने आपल्या मुलासाठी ही एक सेवा करायची आहे, ज्याच्याने मुलाचे कल्याण होईल किंवा जीवन सार्थकी लागेल किंवा त्यांची जीवनात प्रगती होईल. प्रगती, यश सर्व काही मिळेल मुलाला. त्याच्यासाठी आपल्या मुलासाठी आपल्या आईने करायची आहे ही एक सेवा बघा. आणि ही एक वस्तू अर्पण करायची आहे. ती कोणती वस्तू आहे ती मी पुढे सांगणारच आहे बघा. पण आपल्याला ह्या एकादशीला आईने ही एक सेवा करायची आहे. चला तर मग ती सेवा कशी करायची ते पाहूया आपण. पहिल्यांदा बघा, सगळ्यात लवकर उठायचं आहे बघा सोमवारी आपल्याला. आणि आंघोळ ते करून म्हणजे बाहेर आंघोळ ते काढून आपल्या घरातील देवपूजा ते करून भगवान श्री विष्णूंची आणि भगवान श्री कृष्णाची मूर्ती असेल तरी चालेल बघा. भगवान श्री विष्णूच्या मूर्तीला आधी जलाने अभिषेक करायचा आहे. नंतर आपल्याला हळदीच्या पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि नंतर आपल्याला पंचामृताने अभिषेक करायचा आहे. अभिषेक करून आपल्याला छान असं पिवळी फुलं व्हायची आहेत आणि पिवळी फुलं वाहिल्यानंतर आपल्याला गंध, फुलं, तुपाचा दिवा लावायचा आहे आणि वस्त्रमाळ व्हायचे. आणि बघा, आपल्याला भगवान श्री विष्णूंना प्रिय असणारे तुळशीची पानं किंवा मंजुळा व्हायची आहेत बघा. तुम्ही 108 तुळशीची पानं व्हा, 4 व्हा, 1 व्हा तरी एकच आहे. ते तुळशीचं पान वाहताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा तुम्ही जप करू शकता. आणि हा मंत्र म्हणल्यानंतर तुम्ही जर तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम होत असेल ना, तर विष्णू सहस्त्रनामाचे पठण करायचे आहे. आणि तेही होत नसेल तर आपण मोबाईलवर लावू शकता किंवा विष्णू सहस्त्रनामावली तुम्ही म्हणू शकता या दिवशी. आणि यानंतर आपल्याला बघा नंतर आपल्याला भगवान श्री विष्णूंना तुपाचा दिवा लावायचा आहे, धूप आरती करायचे. आरती करून आपल्याला ही एक वस्तू अर्पण करायची आहे बघा. आता ती कोणती वस्तू आहे तर ती आहे वस्तू बघा, आपले तांदूळ आहेत घरात. तांदूळ हा शुक्र ग्रहाचा कारक मानला जातो आणि सौभाग्य, सुख, समृद्धी याचं पण कारक मानलं जातं बघा. आता ह्या तांदळाला आपल्याला हळदीने पिवळे करायचं आहे आणि पिवळं वस्तू भगवान श्री विष्णूंना खूप प्रिय आहे आणि हळद ही गुरुशी निगडीत आहे. त्याच्यामुळं आपल्या मुलाचा शुक्र आणि गुरुग्रह हा मजबूत होत असतो. याच्याने आपल्या मुलाच्या गुरुग्रहाला म्हणजे आपल्या मुलाच्या जीवनाला एक दिशा मिळते आणि शुक्रग्रहामुळे आपल्या मुलाच्या जीवनात सुख, समृद्धी, ऐश्वर्य, यश हे चालून आपल्या घरी येते. त्याच्यामुळं आपल्याला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत. तांदूळ घेऊन आपण त्याला हळदीने पिवळे करायचे आहेत आणि ते अर्पण करायचे आहेत. अर्पण केल्यानंतर आपल्याला छोटीशी प्रार्थना करायची. खूप काही मोठी पूजा नाही आहे बघा. याच्यासाठी आपल्याला छोटीशी प्रार्थना करायची. श्री गणेशाय नमः म्हणायचं आहे आणि आपल्या भगवान श्री विष्णूंना आपल्याला प्रार्थना करायची. माझ्या म्हणजे माझ्या मुलाच्या जीवनात खूप समृद्धी, सुख, यश आणि ऐश्वर्य येऊ द्या आणि तुमच्या आशीर्वादाने माझ्या मुलाची अशीच प्रगती होऊ द्या वरचीवर आणि माझा मुलगा एकदम यशाच्या शिखरावर जाऊ द्या. माझ्या मुलाला शैक्षणिक क्षेत्रात किंवा उद्योगात किती चांगली अशी यश मिळू द्या, प्रगती होऊ द्या, अशी छोटीशी प्रार्थना करायची आहे बघा.
ही प्रार्थना केल्यानंतर तुम्ही आरती करू शकता. तुपाचा दिवा लावू तुपाचा दिव्याने आरती करा. कापूर, धूप, दिवा हे सर्व काही लावून आपल्याला छान अशी पूजा करायची आहे. खूप मोठी पूजा करायची नाही, पण छोटीच पूजा करायची आहे. पण त्याच्यानंच आपल्याला ही सेवा केल्याने काय होते, आपल्या मुलाच्या जीवनातील ज्या काही अडचणी त्या दूर होऊन आपल्या मुलाला समृद्धीकडे, यशाकडे जाण्यास मदत होत असते बघा. आणि ही सर्व पूजा झाल्यानंतर आपल्या लेकरांना भगवान श्री विष्णूंना नमस्कार करायला सांगायचं आहे. आणि नमस्कार करून आपणही आशीर्वाद द्यायचा आहे आपल्या मुलाला डोक्यावर हात ठेवून, की तुझ्या जीवनात खूप यश मिळव, समृद्धी मिळव, प्रगती होऊ दे आणि तू यशाच्या शिखरावर जाऊन सर्व काही तुला जे काय पाहिजे ते मिळू दे. ही पण आपल्याला आपल्या मुलाला आपण आशीर्वाद द्यायचा आहे बघा. आईचा आशीर्वाद हा सर्वात मोठा आशीर्वाद मानला जातो. आणि आई आपल्या लेकरासाठी खूप मनातून आणि जीव तोडत असते प्रत्येक गोष्टीला. प्रत्येक आईला आपला मुलगा पुढं गेलेला, प्रगती झालेली, छान शिकलेला, यशानेही झालेला पाहायचा असतो. त्याच्यामुळे आई आपल्या मनातून आशीर्वाद देत असते. त्यामुळं हा आशीर्वाद पण खूप ताकद असते या आशीर्वादात. आणि हा आशीर्वाद फलास लगेचच फल देत असतो. त्याच्यामुळे ही एक पुत्रदा एकादशीला आपल्या आईने आपल्या मुलासाठी ही एक सेवा करायची आहे बघा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.